नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुविचार या सदराअंतर्गत आणि दिवाळीच्या सुट्ट्या चांगल्या जाव्यात यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेरणादायी विचार देत आहोत। या सदराअंतर्गत आपण जी माहिती घेतो त्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला आपला अभ्यास पुढे न्यायचा आहे। तो अभ्यास करत असताना निश्चितच एक दिशा मिळवून घ्यायची आणि त्या दिशेच्या माध्यमातून आपल्याला यशापर्यंत पोहोचायचं आहे। हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत अशाच नवनवीन सदराची भर आपण या सुट्ट्यामध्ये सुद्धा घातलेली आहे। त्याच्यापैकीच आजचा जो काही भाग आहे हा भाग अभ्यासासाठी सेल्फ कंट्रोल असणं किती महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, कोणत्या गोष्टीपासून सुरुवात करता येईल। बरेचसे विद्यार्थी अभ्यास करू इच्छित असतात, मात्र त्यांना निश्चित एक आधार अभ्यास करण्यासाठी सापडत नाही किंवा वैचारिक पार्श्वभूमी लाभत नाही। अशा विद्यार्थ्याला ती पार्श्वभूमी लाभावी, तो विचार त्यांच्या समोर यावा, त्यांच्या डोळ्यासमोर अशा सर्व गोष्टी येत राहिल्या तर निश्चित त्यांना प्रेरणा मिळेल। यासाठी या सदरावर आपण मुख्य भर दिलेला आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन सुविचार, विचार आणि आपल्याला दिशा मिळून जाईल। त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा, म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी मला तुमच्या समोर देता येतील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यास करायचा असतो, मात्र तो अभ्यास आपण कुठून सुरू करावा हे आपल्याला माहित नसतं। याच्या संदर्भात सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिलेली आहे, मात्र ती माहिती आपल्याला लक्षात असेल नसेल त्याच्याही पुढे जाऊन आपण हा नवीन विचार तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। तो विचार जर आपण आपल्या अंगीकारण्याच्या माध्यमातून जर पुढे नेला तर निश्चित आपला अभ्यास होण्यासाठी किंवा सेल्फ कंट्रोल अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। विद्यार्थी दशेमध्ये अशा गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत। पैकी पहिला जो काही भाग या ठिकाणी आपण दिलेला आहे तो म्हणजे मोबाईल पासून एक निश्चित अंतराची दूरी ठेवायची। आपण मोबाईल वापरतो तो निश्चित आजच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी वापरायलाच पाहिजे, मात्र तो किती वापरावा याच्यावर नियंत्रण पाहिजे। आणि हे जर नियंत्रण आपण ठेवलं, त्याची निश्चित दूरी ठेवली किंवा मोबाईलचा वापर आपण जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्यासाठी करत राहिलो तर तो भाग आपल्या अभ्यासासाठी मदतीचा ठरतो। आणि हा मदतीचा जो काही अभ्यास आहे, मदतीचा जो काही भाग आहे, तोच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी करण्यापर्यंत घेऊन जात असतो। आणि म्हणून असा एक चांगला विचार आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे येणं गरजेचं आहे, कारण आपल्या 24 तासामधील जास्तीत जास्त वेळ आपण जर मोबाईलवर खर्च करू लागलो तर त्याचे दुष्परिणाम जसे आपल्याला आपल्या भविष्याच्या दृष्टीने दिसून येतील, त्याच दृष्टीने तुम्हाला तुमच्या हेल्थचे प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होतील, हे लक्षात असू द्या। त्यामुळे सर्वप्रथम हा जो काही विचार घ्यायचा की आपल्याला एक निश्चित सेल्फ कंट्रोल राहण्यासाठी मोबाईल पासून आपल्याला दूरी ठेवावीच लागेल आणि तो विचार आजपासूनच आपल्याला अंगीकारावा लागेल। या सुट्ट्याच्या कालखंडात असा विचार जर आपण स्वीकारला तो आपल्यासाठी सुविचार ठरणार आहे आणि म्हणूनच त्या विचाराचा आपला सर्वांनीच काय करायला पाहिजे तर अंगीकार करणं आवश्यक आहे। दुसरा जो काही भाग आहे, सकाळी शक्य तेवढे उठून दिनचर्या सुरू करणे। आपण सकाळी सर्वच जण उठतो, परंतु शक्यतोवर हा शब्द वापरलेला आहे, कारण आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण रात्री जास्त जागरण करतो। निश्चित त्याचा परिणाम जो काय आहे तो परिणाम आपल्या झोपेवर सुद्धा होतो। जितका वेळ आपण उशिरापर्यंत जागू तितकाच वेळ आपल्याला सकाळी झोप आवश्यक असते। हे जरी सत्य असलं तरीही आपल्या आरोग्यावर ते परिणामकारक करणार आहे। त्यासाठी आपल्याला
निश्चित आपली दिनचर्या ठरवून घ्यावी लागेल. ती दिनचर्या जर ठरवली तर त्याच्यासाठी आपल्याला शक्यतोवर लवकर उठावं लागेल. आपल्या दिनचर्येमध्ये निश्चित वेळापत्रक सांभाळावं लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल. अभ्यास करण्यासाठी वेळ निश्चित करता येईल आणि सेल्फ कंट्रोल राहता येईल. सेल्फ कंट्रोल राहणे म्हणजेच काय तर या सर्व गोष्टीवर आपण आपल्या अंगीकारातून पुढे नेण्यासाठी मदत करून घेणे हा भाग आहे. त्यासाठीच आजचा हा सुविचार तुमच्यासाठी दिलेला आहे. तिसरा जो काही मुद्दा आज आपण दिलेला आहे की आपल्या आरोग्याबद्दल सतत जागरूक असणे. कारण जोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं असत नाही तोपर्यंत आपण कोणतीच गोष्ट नीटशी करू शकत नाही. आणि त्याच आरोग्यासाठी आपल्याला वरील ज्या काही दोन्ही गोष्टी आहेत त्यांचं सुद्धा पालन करणं गरजेचं आहे. म्हणजेच मोबाईलचा वापर नियंत्रणात जर ठेवला तर निश्चित सकाळी उठण्याच्या त्या वेळेवर आपला परिणाम होणार आहे आणि त्यानुसार आपली दिनचर्या ठरणार आहे. म्हणजेच आपल्या आरोग्यावर जो दुष्परिणाम होणार आहे त्या माध्यमातून आपण वाचणार आहोत आणि तो दुष्परिणाम न होण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी या सुद्धा सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे. आपण पाहतो जोपर्यंत आपण तंदुरुस्त आहोत तोपर्यंतच कोणतीही चांगल्यात चांगली गोष्ट आपण करू शकतो. मात्र तीच गोष्ट आपल्याला करण्यासाठी आपलं आरोग्य साथ देत नसेल तर ती गोष्ट आपण करू शकत नाही. स्पर्धा परीक्षा किंवा कुठल्याही परीक्षा असो त्याच्यामध्ये जर आपल्याला यश संपादन करायचं असेल तर या तीनही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. हा सुविचार आहे आणि या सुविचाराच्या माध्यमातूनच तुम्हाला पुढे जाणं सुद्धा गरजेचं आहे. अशाच सुविचाराचा भाग आपण या दिवाळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केला आणि त्या माध्यमातून आपल्या समोर या चांगल्या गोष्टी आपण घेऊन येत आहोत. त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा आणि हे सर्व विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.